नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे आणि सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि त्याचबरोबर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येत्या 90 दिवसात कोणकोणत्या घडामोडी घडणार आणि या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आता समजून घेऊयात। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे, हा बाजारभाव सध्या 4,300 ते 4,600 च्या दरम्यान दिसत आहे। सध्याच्या कंडिशनला जर सोयाबीनची आवक बघितली तर ही आवक 1.25 लाख क्विंटलच्या आसपास या ठिकाणी दिसत आहे आणि सध्याच्या कंडिशनला जी आवक आहे ती येत्या 90 दिवसात 100% कमी होणार आणि जशी जशी सोयाबीनची आवक कमी होणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार मिळणार। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की येत्या 90 दिवसात फक्त हाच एक मुद्दा आहे का, तर नाही। येत्या 90 दिवसामध्ये मोहरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार। येत्या 90 दिवसांमध्ये आपल्याला निवडणुकींचा सामना करावा लागणार आहे, ज्यामुळे खाद्यतेलाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जास्त दिसत नाही। पण आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येत्या 90 दिवसामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे या 4 देशांची सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसणार आहे। आणि जशी जशी सोयाबीनची आवक त्या ठिकाणी वाढणार
तसा तसा आंतरराष्ट्रीय बाजार या ठिकाणी दबावात दिसणार। यामुळे येत्या 90 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 100% 5,000 पार होण्याची शक्यता दिसत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय राहणार? तर बघा मित्रांनो, येत्या 90 दिवसांचा जर विचार केला तर येत्या 90 दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कमीत कमी 4,200 ते जास्तीत जास्त 4,800च्या दरम्यान दिसणार आहे। त्यामुळे आपल्याला येत्या 90 दिवसात 5,000ची बाजारभाव पातळी मिळणार नाही। यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, तरच होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। जसं की 4,500 4,600च्या भावावर 25%, 4,700 4,800च्या भावावर 50% आणि उर्वरित 25% सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।